नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं एकदा मनापासून स्वागत करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हरतालिका व्रत कसे करावे, त्याचप्रमाणे उपवास कोणी करावा, उपवास कसा करावा याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामींची सेवा मनापासून करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हरतालिकेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तो उपवास कसा करावा, कसा सोडावा याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. हरतालिका हे व्रत यावर्षी मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी केले जाणार आहे. म्हणजेच गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असं म्हटलं जातं. हरतालिका व्रत हे शंकर पार्वतीला समर्पित आहे. हे हरतालिकेचे व्रत कोणीही करू शकतं. कुमारिका, सवासिन स्त्रिया हे व्रत करू शकतात. हे व्रत कशासाठी केलं जातं तर सवासिन स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि कुटुंबाची प्रगती आणि सुख समृद्धीसाठी हे व्रत करतात. तर कुमारिका चांगला मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून या दिवशी हे व्रत केलं जातं. कारण माता पार्वतीने हे व्रत भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केले होते. देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शिव तिच्यासमोर प्रकट झाले आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारले. तेव्हापासून कुमारिका मुली चांगला वर मिळवण्यासाठी आणि विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करतात. तर हरतालिका व्रत करताना काही गोष्टींची काळजी आणि नियमसुद्धा पाळावे लागतात. हरतालिका व्रत पाळताना काही नियमसुद्धा आपल्याला पाळावे लागतात, तरच आपल्याला पूजेचे संपूर्ण फळ हे मिळत असते. हरतालिकेचे व्रत हे निर्जली केले जाते. कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणीही ग्रहण करत नाहीत. एकदा हे व्रत धरल्यावर हे व्रत सोडता येत नाही. हरतालिकेचा उपवास हा दिवसभर करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी सोडावा लागतो. हा उपवास रात्री न करता दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा केल्यानंतर सोडतात. पण आताच्या पिढीला हरतालिकेचा उपवास निर्जली करणे शक्य होणार नाही. मग त्यातल्या त्यात हरतालिकेच्या उपवासाला दूध आणि फळे खाल्ली जातात. बऱ्याच ठिकाणी शक्यतो फलाहार करूनच हा उपवास केला जातो. पण हे सुद्धा सगळ्यांना जमत नाही, त्यामुळे त्याच्या श्रद्धेनुसार हा उपवास करायचा आहे. या उपवासाला भगर खाल्ली जात नाही. शक्य असेल तर तुम्ही या दिवशी फळे आणि गोड पदार्थांचे सेवन करूनच हा उपवास करू शकता. गोड पदार्थामध्ये तुम्ही रताळ्याची खीर खाऊ शकता, त्याचप्रमाणे साबुदाण्याची खीरसुद्धा खाऊ शकता. या दिवशी तिखट पदार्थ खाऊ नयेत. प्रत्येक भागानुसार थोडीफार पद्धत ही वेगवेगळी आहे, पण तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही खाऊ शकता. तर आपल्याला जे काही पण खायचं असेल तर ते आपल्याला सकाळी हरतालिकेची पूजा केल्यानंतरच आपल्याला त्याचा आहारामध्ये समावेश करायचा आहे. या दिवशी अनेक स्त्रिया सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत कठोर उपवास करतात. या काळात अन्न आणि पाणीसुद्धा वर्ज्य करतात किंवा काही जण फळे खाऊन सुद्धा हा उपवास करत असतात. या दिवशी कांदा आणि लसूण याचे सेवन पूर्णपणे टाळावे. त्याचप्रमाणे हे व्रत करण्याच्या एक दिवसापूर्वी आपल्याला तात्मिक जेवण भोजन टाळायचं आहे. हरतालिकेचे व्रत दरवर्षी विधीपूर्वक करण्याचा नियम आहे. या दिवशी आपलं घर स्वच्छ असावं, घरातील कचरा बाहेर करावा, घराची साफसफाई करावी आणि रात्री भजन कीर्तन करण्याचेही काही नियम आहेत. हे व्रत उशिरा करू नये. पहाटे लवकर उठून स्नान करून व्रताला सुरुवात करावी. हे व्रत निर्जली करण्याला खूप महत्त्व आहे. पण कठोर व्रत करणारे या दिवशी पाणी देखील पित नाही. परंतु शरीराला सहन होत नसल्यास किंवा आजारी गर्भवती स्त्रियांना आपल्या सवलतीप्रमाणे हे व्रत करायचं आहे. ज्या स्त्रियांना मासिक पाळी किंवा सूतक अशापैकी काही अडचण असेल तर त्या स्त्रियांनी उपवास जरूर करावा. मात्र या दिवशी व्रताची मांडणी करू नये. उपवास करावा आणि हरतालिकेची कथा तुम्ही मोबाईलवरती यूट्यूबवरती ऐकू शकता. या दिवशी व्रत करणाऱ्यांनी दिवसभर क्रोध, थट्टा, कोणाचाही अपमान करणे टाळावे. त्याचप्रमाणे या व्रतादरम्यान ईर्ष्या, क्रोधापासून दूर राहावे. तसेच या दिवशी आपण कोणालाही अपशब्द बोलू नये, कोणाचाही अपमान करू नये, आपल्या तोंडातून कोणालाही मुखाने वाईट बोलू नये, कोणाचे मन दुखावले जाईल असे वागू नये. असे छोटे छोटे नियम तरी आपण या दिवशी पाळले पाहिजेत. हरतालिका व्रतामध्ये प्रथम गणेशाची पूजा करून सुरुवात करावी. तुम्ही गणेशाची पूजा केली तर कोणत्याही अडथळ्याशिवाय तुमची पूजा पूर्ण होते आणि हे व्रत देखील पूर्ण होते.
हरतालिकेचे व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी हरतालिका व्रताची कथा ऐकली पाहिजे. हरतालिका व्रत उपवासाची कथा ऐकल्याशिवाय अपूर्ण मानली जाते. या दिवशी महिलांनी एकत्र बसून देवीच्या भजनाचा जप करावा. असं केल्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय बनते आणि त्याचवेळी एखाद्याला देवीचा आशीर्वाद मिळतो. श्रद्धेनुसार या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी घरामध्ये पूजेच्या ठिकाणी दिवसभर अखंड दिवा लावावा. हा दिवा किमान 24 तास जळत ठेवला पाहिजे. त्याचप्रमाणे महिलांनी या दिवशी चुकूनही काळे कपडे घालू नयेत. पूजेमध्ये काळे कपडे घालणे चांगले मानले जात नाही आणि याआधीही सांगितलं आहे, कोणालाही वाईट बोलू नये, कोणाचेही मन दुखवू नये. त्याचप्रमाणे या दिवशी क्रोध आणि रागापासून दूर राहावे, आपल्या भावनांवर संयम ठेवावा. तर अशा प्रकारे तुम्ही व्रतादरम्यान काही नियमांचे पालन करायचं आहे. तर हरतालिकेचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो. तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्याला उत्तर पूजा करायची आहे. त्यानंतर दूध आणि कानवल्याचा नैवेद्य काही ठिकाणी दाखवला जातो. तर कानवल्याचा नैवेद्य दाखवणार असाल तर काही वेळानंतर आपल्याला हाच प्रसाद म्हणून खाऊन हा उपवास सोडायचा आहे. किंवा तुम्ही सात्विक भोजन बनवून सुद्धा हा नैवेद्य दाखवून उपवास सोडू शकता. तर अशा प्रकारे हरतालिका व्रत कसे करावे, उपवास कोणी करावा, पूजा कशी करावी आणि उद्यापन कसं करावं याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.